च्या पुलावरती आहे मी आता आणि त्या पुलाचं नाव आहे थिओडर हेव्स ब्रुक आणि पाठीमागे डोंगर वगैरे दिसतोय हा नदीच्या कडून एक रस्ता काढलाय आणि इथं आपण छोटी मोठी जहाज बघू शकतो. खूप मोठी नाहीये जहाज पण ते त्याच्यामधून साधारणतः प्रवास करता येईल नदीतून प्रवास करता येईल इतकी मोठी आहे ते. आणि इथं दुसरा एक जहाज आहे आणि इथं त्याला घरामधलं सारखं काहीतरी केलंय त्याला. आणि एक सुंदर अशी नदी आहे इथं पण नदीचं पाणी काय इतकं स्वच्छ दिसत नाहीये खूप असं गढूळ वगैरे दिसतंय. कदाचित पाऊस वगैरे पडल्यामुळे गढूळ पाणी येत असावं. पण डोंगरावरती पाठीमागे बघू शकतो की कशी वस्ती वगैरे वसली आहे त्या पाठीमागे डोंगराच्या कडेकडनं नदीच्या बाजूने. आणि तिकडे अजून एक दुसराच एक पूल आहे तिकडं अजून एक दुसरा पूल आहे तिकडे. मला वाटतं असंच या नदीच्या कडेकडे भरपूर पूल असतील असे. तिकडे अजून एक पूल आहे तिकडे तो रेल्वेचा पूल तो ट्रामचा पूल दिसतोय. नाही ट्राम इथं पण आहे तिकडे दुसऱ्या ट्रामचा पूल आहे. एका पाठोपाठ एक दोन ट्राम जोडून चाललाय. या नदीचं नाव नेक्टर हे नाव आहे. नेक्टर हे नाव आहे नदीचं. आणि तिकडे तो समोर दुसरा एक पूल येतो बऱ्यापैकी दूर येतो. आणि पुलावरची रहदारी इथं आत्ताच आत्ता दुपारचे 2:45 वाजलेत आणि तापमान आहे साधारणतः 7-7.5 अंश तापमान आहे. 7-7.5 अंश सेल्सिअस तापमान आहे इथं आता. आणि इथं जाळे वगैरे बसलेत बहुतेक लोक पुढे पुढे मरत असावेत आणि कठडा आहे तो लोखंडी आहे त्याला रंग दिला लाकडासारखं पण लोखंडी कठडा आहे तिथं लोक वगैरे फुटपाथ करून चालतात. हे साधारणतः पुण्यामधला जो पूल आहे आता नदी मुळाची मोठा नदी आठवत नाही मला पण त्या नदीवर जो पूल आहे त्याच्याप्रमाणे हा पूल आहे. पण या नदीला भरपूर पाणी दिसतंय आणि पाणी स्वच्छ आहे बऱ्यापैकी. आता पलीकडच्या बाजूला जाऊया नाही पलीकडच्या नको आपण दुसऱ्या बाजूला जाऊया. मी आता व्हिडिओ जर थांबवतो. इथे एक दुर्बीण ठेवली आहे त्याच्यामधलं आपण शहर वगैरे बघू शकतो. पॅरिस मधला जो आयफेल टॉवर त्याच्यावरती पण अशीच एक दुर्बीण आहे. इथं आपण शहर बघू शकतो आणि इथे बघू शकतो की आपण 50 सेंट टाकायला लागतात. 50 सेंट प्रत्येकावर टाकायला लागतात. आणि त्याच्यानंतर किती वापरायचं एवढं वापरायचं. हे मगाशी आपण जे बघितलं नाही ती बोट नव्हती ती कदाचित एक पाण्यामध्ये घर तयार केलं तशा प्रकारचं आहे ते. मला ती बोट वाटली होती लांबून पण ते पाण्यामधलं घर केलंय. नदीला पूर आलं तर कसं काय करतात काय माहित नाही किंवा त्याच्यावर धरणं वगैरे असतं तिथं पुराचं नियंत्रण करण्यासाठी. ही नदीच्याकडनं जी हिरवळ आहे खूप छान असं लोकांना फिरण्यासाठी बसण्यासाठी केलेलं आहे. आणि तिथं हा काय दिवटा लावलेला आहे बावटा जो लावलेला आहे. कदाचित त्यांनी पाण्याचे किती पाणी किती आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी पाण्याचं पातळी किती मोजण्यासाठी त्यांनी ते केलं असं. तो जो त्या आपण दूरवर अशी एक लाईट दिसते आता गेली गेली. दूरवर एक लाईटचा ठिपका दिसतोय मला. तो बहुतेक त्या बोगद्यामध्ये येणाऱ्या गाड्यांचा असावा. आणि आपण जो बघितला मगाशी बोगदा तो वेगळा तो बोगदा ह्या बाजूला त्या डोंगरामधला तो बोगदा हा. आणि हा दुसराच एक डोंगर आहे. या शहराच्या बाजूला आजूबाजूला बरेच सारे डोंगर आहेत.
पलीकडे जायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, आता पलीकडे होतो. अजून मी त्याच बाजूला अं, हे जे नदीच्या कडेला जे केलंय त्याने बगीच्यासारखा ते दाखवतोय. इथं तुम्ही विशेष म्हणजे बघितलं तर लोकांच्या इथं प्लास्टिकचा नावाचा कचरा खूप कमी आहे. आणि भारतामध्ये जर बघितलं तर प्लास्टिकचा कचरा असा धोधो पडल्यासारखा पडला असतो. रस्त्याच्या कडे घ्या किंवा रेल्वे मार्गाच्या कडेने घ्या. हे काहीतरी ट्राम दिली त्याच्यामध्ये बहुतेक शहर दर्शन किंवा असं काहीतरी असं होतं. डुक 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 करत गेली. अजून मी त्याच बाजूला आहे. हा जो रस्ता आहे तिथनं खाली उतरू शकतो नदीच्या पुलावरून खाली. आणि हा जो दिसतो रस्ता उताराचा त्यातनं सायकल किंवा गाडी घेऊन जाऊ शकतो. मला गाडी घेऊन जाताना कोण दिसलं नाही, पण सायकल घेऊन जाणारे एक माणूस दिसतो. बहुतेक सायकलचा रस्ता असावा, कारण गाडीसाठी किंवा हा छोट्या शब्दाचा रस्ता आहे. मोटरसायकलची मला काही कल्पना नाही, पण बहुतेक नसेल, कारण इथं नियम बरेचसे दुसरी आपल्याला गाडी दिसते. एक काहीतरी वेगळ्या प्रकारची गाडी आहे. आता मला नक्की माहित नाही कसल्या प्रकारची गाडी, पण ते मोठ्या ट्रामपेक्षा ती छोटीच आहे. हे जे रस्त्यावर दिसते जे लाल आहे पट्टा तो सायकलसाठी आहे, आणि हा साधा पट्टा आहे तो माणसाने चालण्यासाठी आहे. आणि हे सिग्नल येतं, हे लालचा अर्थाचं तुम्ही जाऊ नका, सायकल चिन्ह दिसते. आता मला सिग्नल मिळालाय, मी चाललो आता. आता मी नदीच्या दुसऱ्या बाजूला आलोय. नदीच्या दुसऱ्या बाजूला म्हणण्यापेक्षा पुलाच्या दुसऱ्या बाजूला आलोय मी. नदी तीच आहे आणि हे दृश्य आहे त्या दुसऱ्या बाजूचं. इथे पण लहान मुलं खेळण्यासाठी जागा केली आहे. खूप चांगला बगीच्यावर केला आहे. एक माणूस आहे तो साफसफाई करत दिसतोय आपल्या इथं. बराचसा दमलेला दिसतो. आणि हा रस्ता आहे, बहुतेक इथे काहीतरी ऑफिस वगैरे असावं, कारण गाड्या वगैरे लागल्या तिथे बरेचशे. याही बाजूनं सायकलिंगला खाली जाण्यासाठी जागा आहे. नदी वाहताना आपण इकडे बघू शकतो, आणि तिकडे गाड्या अशा रस्त्याने खाली वगैरे चालल्या. ही संत वाहते कृष्णामाईसारखी, ही पण आता संतच वाहते. हे पक्षी वगैरे सगळे बसले आराम. आता कुठल्या प्रकारचे पक्षी माहित नाही. इथं कोणती तरी बोट आहे, जवळ जाऊन बघितलं पाहिजे. आपण ती पुलावरून बोट बघूया. तात्पुरता थांबवतो व्हिडिओ. ह्याच्यामध्ये बघू शकतो आज 22 तारखेला पूर्ण खरेदीसाठी दिवस ठेवला त्यांनी. ते 11 वाजेपर्यंत रात्रीच्या, कारण इथं बऱ्याचशा गोष्टी 8 वाजता रात्रीच्या. आपण जेव्हा मागाशी बघत होतो तिथं आलेलो होतो, पण इथं बहुतेक हे धक्क्यासारखं काहीतरी केलं त्यांनी छोटस. राईन नेक्टर फारगास्ट शिरफाट असं काहीतरी केलं आहे. आता पूर्णपणे नदी बघून झाली आहे. दूरवर पूल दिसतो. इथं काहीतरी मुलांना पुन्हा खेळण्यासाठी किंवा काय करण्यासाठी केलेलं आहे कल्पना, पण दिसतं तर एकदम सुंदर दिसतं. कारण त्याच्यामध्ये बहुतेक पोहायला वगैरे म्हणून जाणं असं, पण पोहायला शक्यता कमी आहे कारण तापमान कमी आहे. पण उन्हाळ्यामध्ये जाऊ शकत बहुतेक. आता इथं माणूस व्यायाम करताना माणसं दिसतोय. अशी बरीच माणसं दिसत व्यायाम करताना. आणि अगदी दूर दूर वरपर्यंत सगळं हे पसरलं दिसतंय हिरवळ. आता व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद.